इथे टॉस आता केले जाईल शेवटची मॅच आजच्या दिवसातील एका बाजूला श्री सिद्धिविनायक काराव संघ आणि दुसऱ्या बाजूला तळेवडेवाडी हा संघ हा देखील सामना 3 षटकांचा असेल. यस टॉस जिंकलाय आता मात्र नवीन बॉल देण्यात येईल आणि टॉस जिंकलाय काराव संघाने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलाय आणि लगेचच आपण तळेवडे संघ जास्त वेळ नाही घेता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी जायचं आहे. चला मॅच ऑन सामना सुरुवात दोन्ही संघांना देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. खरं तर क्वालिफायचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. हा देखील सामना 3 षटकांचा आहे.
अगदी ज्या प्रकारे आपण कालचा दिवस सुरू केला होता त्या प्रकारे आजचा दिवस आपण त्याच प्रकारे मात्र सातत्याने आपण तोच शेड्यूल पूर्ण केलाय आणि कालची ही मॅच आपण तिसऱ्या राऊंडची मॅच 3 ओव्हरची खेळवली आणि आता पुन्हा एकदा 3 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला हुक केलाय, फटका दमदार आहे, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आणि बॉल मात्र करतोय हवाई सफर, चेंडू सीमारेच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती या ठिकाणी पहिलाच षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज राकेशच्या बॅटमधून षटकार. हॅलो. अगदी त्याच दरम्यान आपण पाहता करण वाघमारे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आले होते आणि पुन्हा एकदा आता अगदी शेवटच्या मॅचमध्ये आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सर्वच सामन्यांचा आनंद मात्र यूट्यूब लाईव्ह वरती अगदी घर बसले ते घेत होते आणि आता पुन्हा एकदा सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मात्र मैदानावरती ते उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतात डॉट बॉल आलाय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका येते भरपूर चांगला आहे आणि अगदी जिथे वारा तिथेच मारा. जर का कॅच पकडले असते ऑल इंडियानं तर त्या ऑल इंडियाला 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगेच दिलं असतं, परंतु ऑल इंडियाला ही मिळालेली संधीचं सोनं झालं नाहीये. नक्कीच कॅच सोडल्यानंतर ऑल इंडिया थोडासा चिंतेमध्ये दिसतोय. नक्कीच त्या ठिकाणी मोदी होता आणि त्याने मात्र कॅच सोडलेली आहे. जर का कॅच पकडली असते तर 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मिळालं असतं. षटकाराच्या मदतीने 12 धावा. हा देखील फटका लाजवाब आहे. व्हॉट अ शॉट, बॅटच्या स्विंग आणि त्या स्विंग मध्ये आलेला हा चेंडू पाठवलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल आणि लगातार मात्र 2 षटकार पाहायला मिळतात. 18 धावा फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी संतोष यांच्यावरती आपण पाहता आक्रमण केले जात आहे. सध्या तरी पिसे उपटण्याचं काम इथे फलंदाज करत आहेत. अप्रतिम बॅटिंग, चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या खरं तर सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात. फुलटास बॉल आहे इथे, फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल ढकलला परंतु मिडॉनला खेळाडू आहेत. इथे एकदा कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, इथे थ्रो फेकी भरपूर चांगले आहे परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावा संख्येच्या मदतीने आपण पाहता टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 20 या धाव फलकावरती. गुडलँड स्पॉटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे नक्की चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या कमर तोड फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. राकेश यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळाली. खरं तर काल आपण पाहिला तर श्री वागेश्वरी क्रिकेट संघ मलंगड संघ हॅलो 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 अगदी कालच्या दिवसात पाहिलं तर काल पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी मलंगड पट्ट्यातील आपण पाहता श्री वागेश्वरी क्रिकेट संघ मलंगड संघ हा टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. यशवंत गिरा यांचा संघ, परंतु आज मात्र कोणता संघ इथे टॉप 4 मध्ये जाईल. अगदी आपण पाहिलं तर तलवडे संघ की श्री सिद्धिविनायक काराव संघ पाहावं लागेल. सेकंड ओव्हर गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रोशन आहेत. पहिलाच बॉल बॅटची आतली कडा परंतु इथे अगदी प्रथमेश स्ट्राइक वरती होते. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या ठिकाणी पण पाहतात बॅटची एज पर्यंत तंदर यष्टांचा मागे चेंडू अडवण्यात आलाय. डॉट बॉल. खरं तर डॉट बॉलने आपल्या स्पेलची सुरुवात सध्या करत असताना
पुन्हा एकदा सेम हा चेंडू होता खरं तर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू अर्थातच टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येणारा हा चेंडू लेग टर्न सध्या तरी या चेंडूवरती पाहायला मिळतोय खरं तर लेग कटर चेंडू होता टप्पा पडल्यानंतर वेगासहित मात्र चेंडू आतमध्ये पाहायला मिळतोय लगातार मात्र 2 चेंडू डॉट झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज संतोषने खरं तर भरपूर धाबा खर्च केला परंतु तदनंतर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचं काम इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लगातारचा हा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय परंतु प्रथमेश एक वैशिष्ट्य आहे जो नेहमीच डॉट बॉल झाल्यानंतर सातत्याने मात्र आपला नॅचरल क्रिकेट खेळतो सातत्याने षटकार पाहायला मिळतात पहिल्या मॅचमध्ये आम्ही प्रथमेशची बॅटिंग पाहिली आहे पहिल्या मॅचमध्ये देखील लगातार 2 चेंडू डॉट झाले होते परंतु तदनंतर मात्र षटकार देखील लगावला होता ताकद आहे या फलंदाजामध्ये सातत्याने तो षटकार देखील खेचतो आणि भरीर यष्टीचा हा फलंदाज आहे इथे गुडलँड स्पॉट्स आहे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहता डॉट बॉल आता इथे यस व्हाईट बॉल आहे आणि वाईड वरती आलेला हा रनआउट फलंदाज होईल बाद अगदी प्रशांत प्रथमेश अगदी त्यांना इथे परतावं लागेल डगआउट मध्ये फलंदाज बाद पुन्हा एकदा डॉट बॉल स्ट्राइक वरती आपण पाहत असताना वीर फलंदाज ओव्हरचा विचार करता अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत इथे फटका दमदार आहे प्रॉपर टायमिंग आणि बॉलला पाठवले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका होतोय सागर नावाचा आणि सागरच्या बॅट मधून षटकार येस राकेश आहेत आणि राकेश यांच्या बॅट मधून हा षटकार राकेशच्या बॅट मधून हा चौथा षटकार पाहायला मिळतोय अप्रतिम बॅटिंग ओव्हरचा विचार केला तर शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय परंतु टीमची टोटल 27 धावा फलकावरती आहेत या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी झाली जर का षटकाराचा अपवाद जर वगळला ना तर सुंदर गोलंदाजी मागील 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती परंतु 5व्या बॉलवरती षटकार आणि इथे देखील आपण पाहता लाऊड अपील जरूर झाली होती परंतु या ठिकाणी यस पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे डॉट बॉलच्या सांगतेनंतर आपण पाहता टीमची टोटल मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 27 धाबा फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 20 धाबा आणि सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धाबा मी कमबॅक करेन खरं तर कौतुक करेन या ठिकाणी गोलंदाज रोशनचं त्यानं आपल्या टीमला खरं तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये बॅक केलं शेवटचे 6 चेंडू होता शिल्लक राहिले तिथनं टार्गेट द्यावं लागेल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा सध्या प्रयत्न इथे करत असताना टॉस जिंकला होता या महत्त्वाच्या मॅचमध्ये तो म्हणजे जसरे सिद्धिविनायक काराव संघाने अगदी धाडसी निर्णय घेतलाय की इथे आम्ही टॉस जिंकून खरं तर प्रथमतः बॅटिंगचा निर्णय करू आणि आतापर्यंत मी तर म्हणेन जो निर्णय घेतलाय तो यशस्वी आतापर्यंत पाहायला मिळेल
इथे फटका चांगला आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर आहेत. गणेश चुकी करणार नाहीयेत आणि चांगला जजमेंट. अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये असं वाटलं होतं की या चेंडूवरती चांगला धावा मिळतील. फटका चांगला होता, परंतु त्याहून चांगलं जजमेंट. इथे अजून एक धक्का लागला जातोय, अजून एक फलंदाज होतोय बाद. सागर बॅक टू द पवेलियन. चला तेजस आपण या लगेचच व्यासपीठावरती. मॅच ऑन. पुन्हा एकदा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, परंतु इथे पहिलाच बॉल खेळत असताना मात्र नशिबाची साथ मिळते. यस, पंचांचा इशारा. या चेंडूवरती धावा मिळतील 4 धावा. कशा येऊ द्या त्या महत्वाच्या, आणि धावा येते सुरू झाल्यात. अगदी पहिल्याच बॉलवरती यस दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 31 धावा फलकावरती आहेत. सन्मानजनक धाबा संख्या आहे ती आतापर्यंत बनवली, परंतु त्यामध्ये अजून धाबा बनवण्याचं काम सध्या फलंदाज करतायत. दोघांची पार्टनरशिप फार महत्त्वाची राहील. अगदी मागच्या चेंडूवरती फलंदाज बाद जरूर झाला, परंतु उर्वरित आता 4 चेंडूंवरती देखील अगदी चांगले फटके खेळावे लागतील. इथून अपेक्षा असेल की अजून 10 ते 12 रन्स येणं फार महत्त्वाचं. गुडलँड स्पॉट. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतात फलंदाज आणि त्या फलंदाजाला आता इथून जावं लागेल डगआउट मध्ये. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत.
42 धावा बनल्या गेल्या आणि 43 धावा संख्येचं टार्गेट आहे या ठिकाणी आपण बघा तळवडे संघासमोर येणाऱ्या 18 चेंडू आणि 43 धावा संख्येची गरज आहे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि आता इथून येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ मित्र म्हणेन 13.75 सरासरीने धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये म्हणजे जवळपास 14चं हे टार्गेट मनामध्ये धरावं लागेल. चला लगेच तलवडे संघ आपण यांच्या डगआउटमध्ये लगेच मॅच आपण ऑन करणार आहोत. जास्त वेळ मात्र घेणार देखील नाही आहेत आणि लगेच याही मॅचला सुरुवात करणार आहोत. वेळेचा विचार केला तर ठीक 5 वाजून मात्र आता 14 मिनिटं होत आहेत आणि लगेच याही मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चला लगेच बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चला मॅच इथे ऑन करूयात. येणाऱ्या 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊयात या महत्त्वाच्या मॅचसाठी मात्र लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना पुन्हा एकदा या आयोजनाच्या माध्यमातून. विश यू ऑल दी बेस्ट. पहिलाच बॉल भन्नाट वेग होता या चेंडूवरती. सध्या तरी वेगाने बीट केलं जातं. स्ट्राइक वरती बॅट्समन करण यांना खरं तर पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेग पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या बॉलाचा सध्या उत्तर नव्हतं करणकडे
परंतु पहिला बॉल डॉट आलाय. 18 बॉलमध्ये 43चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 14चं टार्गेट मात्र मनामध्ये धरावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त जबाब बनवणं फार महत्वाच्या राहते. तिथे बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. इथे चांगली गोलंदाजी परंतु इथे स्वतःच्या फॉलो मध्ये बॉलला अडवलंय आणि तदनंतर डायरेक्ट हिट देखील झालंय आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र संकटात. इथं पण पाहता फलंदाज होईल बाद. रन आउटच्या माध्यमातून गणेश यांना गोल्डन डकचा शिकार मात्र व्हावा लागेल. फलंदाज बाद. मॅच ऑन. खरं तर चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते परंतु इथे मैदानामध्ये आपण पाहता मागील 2 चेंडू जरी गोलंदाजाच्या नावावरती राहिलेत परंतु तिसरा बॉल मात्र बॅटर करण त्याच्या बॅटमधून येत आहेत रन. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहता चौकार खेचलाय शंकर. अगदी आपण या ठिकाणी आपण पाहता सध्या तरी संघर्ष आणि संघर्षाचा शंकनाद इथं करत असताना 4 धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करत असताना सागर सध्या तरी सागर चांगल्या लाईन आणि लेन्सचा वापर करतोय. चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करत असताना सागर. इथे शॉट ऑफ लेन अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी नाही आहे. डॉट बॉल. चौकाराचा प्रति उत्तर सध्या बाउन्सरने दिले जातं. डॉट बॉल आला या ठिकाणी. चांगला चेंडू आहे. डॉट नंतर टीमची टोटल मात्र 4 वरती थांबलेली आहे. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे तिथे. प्रथमेश पोहोचतायत. चांगलं जजमेंट आणि या ठिकाणी आपण पाहता पहिला धक्का लागेल. दुसरा धक्का लागतोय तो म्हणजेच तळवडे संघाला फलंदाज होतोय बाद. करण बॅक टू द पवेलियन. चला ऑल इंडिया पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर जर ऑल इंडियानं जर कॅच पकडले तर त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यावरती एक बिर्याणीचं पॅकेट देखील देण्यात येईल. 200 रुपये प्लस बिर्याणी इथे देण्यात येईल लगेचच आयोजकांच्या वतीने. मात्र ऑल इंडिया मात्र भरपूर मेहनत घेत आहेत. इथे फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन लेट कट आणि त्यानंतर नेत्रदीप फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे दाखवली या चेंडूवरती आणि बॉल मात्र सीमारेषा बाहेर झालाय फरार. धावा मिळाला 4. 4 मिळाल्यात. चौकाराच्या मदतीने 8 धावा फुलकावरती. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झाले. पहिला ओव्हरचा समाप्तीनंतर 8 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. हॅलो येस. तर चला मॅच ऑन या ठिकाणी आपण पुन्हा एकदा करूयात. 12 चेंडू 35 ची गरज आहे. आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला
धाबा बनवणं फार महत्त्वाचे आहेत, परंतु पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आलेले हे सिंगल धाबा जाऊन पोहोचतील त्या 9व्या धावफलकावरती. खर तर भरपूर चांगली ही स्पर्धा ओमसाई क्रिकेट संघ मोहाचीवाडी आयोजित ओमसाई चषक 2025 अगदी आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. माने ही शेवटची मॅच, शेवटचा सत्र सध्या सुरू आहे. इथे फटका फसलाय, जेलची संधी आहे, भरपूर दूरवरचा अंतर गाठावा लागेल, परंतु विजय ढोके यांनी चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु या ठिकाणी 2 धावा जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच तलवडे संघाला 2 धावा इथनं मिळाल्यात. 2च्या मदतीनं धावा 11 धावा पाहायला मिळतील. अजूनही इथनं 32 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 32 ची गरज. इथे आताचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली जरूर होती, परंतु यष्टांचा मागे अगदी विजय डोके यांचा नक्कीच कौतुक करूयात, कारण की अगदी अतिरिक्त उसली होती आणि अगदी त्या दरम्यान स्वतःला हवेमध्ये अगदी उडी मारल्याने तदनंतर बॉल इथे स्टॉप केलं. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मात्र सिद्धिविनायक काराव संघ या मॅचवरती पकड निर्माण करेल. सध्या तरी चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती पंकज यांच्या माध्यमातून. हा देखील चेंडू चांगला आहे, परफेक्ट यॉर्कर म्हणावा लागेल. जरी स्टंप उडले नाहीयेत, परंतु हा चांगला चेंडू आहे. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू होता. यॉर्कर लेंथ. सध्या तरी चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी, लगातारचा हा डॉट बॉल. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. अप्रतिम कामगिरी. ओव्हरचा विचार केला तर आता अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. इथे फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये बॉल आहे, परंतु तिथे राकेश आहेत. चांगली फिल्डिंग राकेश यांच्या माध्यमातून, परंतु या चेंडूवरती मिळाले एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील 12 धाबा. सात बॉल आणि 31 धाबा संख्येची गरज आहे. भरपूर धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील. इथे शॉट ऑफ लेंथ, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू. अगदी मनोज होते आणि अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू आणि चांगला कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज झालाय बाद. शेवटचे 6 चेंडू आणि आता 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 31 धावा. 31 अजून बनवायचे आहेत त्या ठिकाणी. प्रत्येक बॉल वरती आता सातत्याने षटकार खेचावे लागतील या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच इथे आपण स्टार्ट करायचे आहे. षटक क्रमांक 3 अजय. इथे पहिलाच बॉल उडवलाय, फटका इथे चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू जज करतायत. जजमेंट इथे चांगला आहे आणि फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती फटका चांगला होता, असं वाटलं होतं की चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर जातो की काय, परंतु तिथे फिल्डर उपस्थित आणि चांगली कॅच. फलंदाज इथे पहिल्याच बॉलवरती नाराज. आता मॅच पूर्णपणे आपण पाहतात श्री सिद्धिविनायक काराव संघाच्या बाजूने झुकत असताना आता 5 बॉल 31 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत, ते म्हणजे तलवडे संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला
धावा डिफेंड होत आहेत, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फारच कठीण आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संतोष, 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज. अगदी आज मोहाचीवाडी टीमनं बॅटिंग करत असताना तब्बल 9व्या क्रमांकावरती येत असताना श्याम यांच्या बॅटमधून आज षटकार आलाय, परंतु इथे 6व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज देखील हा सामना जिंकू शकतो. इथे फटका चांगला आहे, परंतु इथे आपण पाहता डीप मध्ये खेळाडू आणि त्यांच्याकडे झाले ही चूक. मगाशी मी म्हटलं की 9व्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारू शकतो आणि 6व्या क्रमांकावरती आलेला बॅटर इथे सध्या आपल्या बॅटची ताकद दाखवतोय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. आता इथनं 4 बॉल 25 धावा बडवायच्या आहेत. इथे देखील ऑन साइडला उडवलाय, परंतु हा चेंडू मात्र अगदी लॉंग लेग रिझर्व मध्ये आपण पाहतात बॉल तिथे अडवला जाईल आणि या चेंडूवरती आपण पाहतात 2 धावा कंप्लीट होतील. आता मॅच जवळपास 100% मित्रपणे ना श्री सिद्धिविनायक काराव टीमच्या बाजूने. आता शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 25 अजूनही 23 बनवायचे आहेत. एखादा नो बॉल त्यावरती षटकार, मॅच इथे ऑन होऊ शकते, परंतु गोलंदाजानं जर ही चुकी केली तर नक्कीच फार महाग ही चूक होऊ शकते, परंतु इथे गोलंदाज चुकाव करत नाहीये. चांगला चेंडू आहे. अजय टोपले यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे आणि त्या चांगली गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा डॉट. आता आजच्या दिवसातील मात्र शेवटचे 2 बॉल राहिलेत आणि जवळपास आता आपण पाहता श्री सिद्धिविनायक काराव हे संघ आता टॉप 4 साठी फिक्स झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. हा देखील फटका चांगला आहे. अगदी अंडरम बॉक्स स्टाईलने मात्र हा फटका टॅप करण्यात आला, परंतु या चेंडूवरती मिळाले एक सिंगल. फक्त अंतर या ठिकाणी कमी होऊ शकतोय, परंतु सामना मात्र जिंकता येणार नाहीये. क्रिकेटची औपचारिकता इथे पूर्ण होते. आता ऑन साइडला मात्र खेचून मारायचा होता आणि शेवट देखील या ठिकाणी डॉट बॉलनं मात्र गोड झालाय. सामना जिंकलाय तो म्हणजे श्री सिद्धिविनायक काराव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम या ठिकाणी आपण पाहतात तलवडे संघ. नक्की तुमच्या प्रयत्न देखील चांगले झाले या मैदानाच्या आत. तर दोन्ही टीम आपण शेक हँड करायचा आहे व तदनंतर मैदान सोडायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग केली. खरं तर 4 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, तब्बल 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि राकेश ठरलाय या मॅचचा